माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत नामदेव महाराज भाग 6 कथासार अभिवाचन करत आहे. आजचा भाग भक्ती व नामस्मरण महत्व. मानवी जीवन भक्तीचे अतूट नाते असते. प्रपंचात विविध कर्तव्य कर्म पार पाडत असतानाही भक्तीचे आचरण करता येते. भक्ती मानवी जीवनाला सदाचार संपन्न परमार्थमय बनवते, जीवनाचे कल्याण करते. म्हणून नामदेव सतत भक्ती मार्गाचा उपदेश करतात. मानवी देह क्षणाक्षणाने काळाच्या अधीन होत असतो. तो नाशवंत आहे. म्हणूनच शरीर जोपर्यंत साथ देते, मनाला उमेद देते, सुदृढ असते, तोपर्यंतच परमात्मा प्राप्ती करून घ्यावी. हिताचा विचार करून स्वतःचे हित पाहावे. वासनेच्या आहारी न जाणे, मान सन्मान अपेक्षा सोडून द्याव्या. शेवटच्या क्षणी मात्र दंभ अभिमान मोह सोडून अनन्य भावनेने देवाला शरण जावे. क्षणोक्षणी हरिनाम घ्यावे. देवाला विसरू नये. शुद्ध आचरण सोडू नका. लौकिकाच्या अपेक्षा करू नका. जगाच्या निंदेकडे लक्ष देऊ नका. विषयाच्या रगडण्यात अडकू नका. ते म्हणतात, जगातील प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी चराचरात परमेश्वर भरून राहिला. प्रत्येक प्राण्यातही तो आहे. म्हणून भूतदयेला महत्त्व द्यावे. सर्व वर्णातील लोकांनी एकमेकाशी समतेने वागा असा ते आग्रह धरतात. आता तर त्यांना सर्व थरातील लोकांना भक्ती मार्गात एकत्र आणून पंढरपूरला पवित्र क्षत्रच पीठच स्थापन केले. भक्ती नामस्मरणाशिवाय नामदेवांना दुसरे कोणतेही विचार परमार्थात आणायचे नव्हते. दुसरे विचार त्यांना अपायकारक वाटतात. त्या काळात लोकांना फसवणारे, फुकटचा अभिमान बाळगणारे लोक समाजात होतेच. त्यांना उद्देशून ते म्हणतात, तंत्र मंत्र दीक्षा या बाबत फुकटचे सल्ले फक्त सर्वजण देतात, पण प्रत्यक्ष परमेश्वर कोणी दाखवणार नाही. जर त्या परमेश्वराला पाहिजे असेल तर ढोंगीपणा सोडा, नामस्मरणाच्या मागे लागा. ते म्हणतात, सर्वांच्याच ठिकाणी विठ्ठलाचा वास ते पहा, जाणून घ्या, स्वतःच्या मनानेच ऐका, इतरांकडे दुर्लक्ष करा. संत म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा आत्मा म्हणून त्याला वंदन करा. शेवटी नामसंकीर्तन संतांची संगतच तुम्हाला हे जीवन सुखमय आनंदी घालविण्यास मदत करतील. यावरून असे कळते की ते भक्ती मार्गात नामस्मरणाचेच महत्त्व सांगतात. हरिदर्शनासाठी प्रत्येक पावलावर होणारी वाटचाल नामसाधनेनेच होते. तेथे कोणताही भेदाभेद नाही. पण ते नामस्मरण वरवरचे नको, ध्यानपूर्वक असावे. परमेश्वराला भक्तापर्यंत खेचून आणण्याची क्षमता ही नामस्मरणात आहे, असे नामदेवांना वाटते. नाम म्हणजे सर्व काही आहे. साराचे सार, पवित्र तीर्थातले तीर्थ, मंत्राचा मंत्र, अक्षय सुखाचे साधन, मुक्तीचे माहेर असल्यानेच नाम हेच जणू संध्या स्नान, संजीवनी, मुक्तीस्थान होय, असे त्यांना वाटते. सतत पवित्र हरिनाम घेऊन गळ्यात सतत रामनाम, रामकृष्ण नामाची अखंड माळ घातली तर तुम्ही बंधमुक्त होऊन कीर्ती मिळवून सुखी व्हाल. तुमचा उद्धार होईल. यातूनच नामस्मरणाचे महात्म्य कळते. नामदेवांनी आपल्या पारमार्थिक जीवनात जे अनुभव घेतले तेच त्यांनी कोमल हळुवार मनाने आत्मनिष्ठेने अभंगातून शब्दबद्ध केले. म्हणून देश त्यांचे अभंग मनाला स्पर्श करतात, अंतर्मुख करतात. त्यांच्या अभंगवाणीचे मनावर संस्कार करायचे, मनाला उदात्त अनुभव देण्याचे, शुद्ध आचरणाचे, विचारात जागृती करण्याचे सामर्थ्य अभंगवाणीत दिसते. नाम देवाच्या हातात टाळ, खांद्यावर विण आले की ते सर्व काही विसरून नामस्मरणात तल्लीन व्हायचे. त्यांच्या वाणीने पंढरपूर, पांडुरंग, भक्ती यांनाच फक्त महत्त्व दिले. त्यांचे मन विशाल व्यापक होते. याच विषयाने त्यांचे मन व्यापलेले होते. नामदेव फक्त मनातील उत्कट भक्तीशीच प्रामाणिक राहिल्यानेच त्यांच्या भक्तीला सहज स्वाभाविक सौंदर्य प्राप्त झाले. त्यांच्या अभंगवाणीतून निर्व्याज भावना, कोमल हळुवारपणा, संवेदनशील मनाचेच दर्शन घडते. भाग 12 नामदेवाचे काही चमत्कार आपण बघूया. दैवी चमत्कार. वयात येताच नामदेवाचे राजेशी लग्न झाले. त्यांच्या मुलाचे नाव नारायण ठेवले. पण त्याचे संसारात मात्र पाहिजे तेवढे लक्ष नव्हते. शेवटी आई रागवली. त्यामुळे आईवर रुसून नामदेव देवळात जाऊन बसला. घरात काही सामान नव्हते म्हणून पत्नी आई रागावल्या होत्या. हे पाहून आता पांडुरंगाने वाण्याचे रूप घेतले. नामदेवाच्या घरी आला. नामदेव आपला मित्र आहे, मी त्याचा मित्र केशव असे सांगून त्याने काही सामग्री द्रव्य दिले. मग पत्नी बाजारात जाऊन सर्व सामान घेऊन आली. स्वयंपाक झाला. हे असे कसे झाले? सर्वांनी पत्नीला विचारले. तेव्हा ती काहीच बोलली नाही. पण नामेची दासी जनीने घडलेली खरी घटना सर्वांना सांगितली.
2 तीर्थयात्रा करीत करीत ज्ञानदेव नामदेव दोघे औंढ्या नागनाथाच्या पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आले. माघ वैद्य चतुर्दशी महाशिवरात्र मोठी पर्वणी. दोघांनी स्नान उरकून महाद्वारे जाऊन भक्तिभावे शंकराचे दर्शन घेतले. नामदेवाने कीर्तनास सुरुवात केली. कीर्तन ऐकायला खूप गर्दी. त्यामुळे शंकराची पूजा करायला देवघरात जायला स्नान करून आलेल्या ब्राह्मणांना जाता येईना. ते रागाने म्हणाले, दूर व्हा. पण कोणी दक्ष दिले नाही. शेवटी ब्राह्मण रागाने नामदेवालाच म्हणाला, अरे ये, या तुमच्या भजन कीर्तनाचे प्रौढी पंढरपूरला मारा, येथे नको. येथे फक्त कैलासपती रमारमणाचे महात्म्य असणार. येथे हरिकीर्तन नाही चालत. पंढरपूरला जावा, निर्लज्जपणे खुशाल नाचा, तरी कोणीच हटेना. तेव्हा रागानेच ब्राह्मण नाम्याच्या कीर्तनात चिडले. म्हणाले, तुझ्या कीर्तनामुळे गर्दीमुळे देवळात नीट जाता येत नाही. आमची पूजा खोळंबली आहे. सर्व देवदर्शनाची वाट पाहत आहे. तू या देवळाच्या मागे जा, खुशाल कीर्तन करत बैस. त्या देवळामागे कीर्तन करण्यासाठी नामदेव गेले. तेथेही लोकांनी गर्दी केली. आपल्या कीर्तनात अडथळा आला म्हणून नामदेवाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने पांडुरंगाचा धावा केला. तेव्हा अचानक चमत्कार झाला. पूर्वेकडे तोंड असलेले देऊळ चक्क फिरले. त्याचे तोंड नामदेवासमोर आले. महाशिवरात्र नामदेवाचे कीर्तन ही सर्वांना पर्वणीच वाटले. ब्राह्मणांनी पाहिले की देऊळ फिरले. आपण नामदेवाचा छळ केला, त्याला वाटेल तसे बोललो, याचा त्यांना पश्चाताप झाला. हे नामदेवाला शरण गेले ते सर्वजण. नामदेवाची त्यांनी क्षमा मागितली. ते फिरलेले देऊळ आजही त्याच फिरलेल्या स्थितीत आहे. तर तिसरा अनुभव बघूया. आता नामदेव ज्ञानदेव औंढ्या नागनाथहून पंढरीला आले. नामदेवाला खूप आनंद झाला. तेवढ्यात गाभाऱ्यात गेल्यावर विटेवरून खाली उतरून प्रत्यक्ष पांडुरंगाचे नाम्याला पोटाशी धरले. आपल्या गळ्यातील तुळशी मात्याच्या गळ्यात घातले. सर्व संत मंडळी नामदेव महायात्रा करून आले. त्याचे उद्यापन म्हणून ब्राह्मण भोजन घालावे असे सांगितले. नामदेवाला घेऊन पांडुरंग रुक्मिणीकडे गेला. म्हणाला, नाम्यावर माझा लोभ आहे, तो ब्राह्मण भोजन घालतो. रुक्मिणी असं म्हणाली की तुमचा हा परमभक्त सखा आहे, म्हणजे आपणच सर्व केले पाहिजे, हे त्यांना समजून चुकले. रुक्मिणी म्हणाली, हे पहा, तुम्ही आता नामाबरोबर गावात जाऊनच सर्व ब्राह्मणांना भोजनाचे निमंत्रण द्या. सर्व भक्त मंडळी बरोबर गावात जाताना पांडुरंगाने गृहस्थाचे रूप घेतले. त्याचा तेजपुंज चेहरा पाहून गावातले सर्व लोक त्याला नाव गाव विचारित होते. सर्व ब्राह्मण भोजनास येण्यास तयार झाले. प्रत्यक्ष अष्टसिद्धींनी सर्व भोजन तयारी केली. चंदनाचे सडे घातले, उड्या उभारल्या, रांगोळ्या केल्या, सर्व मंगलवाद्य वाजवलं. प्रत्यक्ष विधीनुसार पुण्यवाचनही झाले. त्यात प्रत्यक्ष रुक्मिणी देवी सत्यभामाई सहभागी झाल्या. पंक्ती उठल्या, सर्वांना वेडे दिले. फक्त भोजन दक्षिणा द्यायची होती. आता विठोबाच्या पंक्तीस अन्य भक्त मंडळी बसली. प्रत्यक्ष विटेवरून खाली उतरून पांडुरंगाने मिठी मारल्याने जणू आनंदाने नामदेवाची शुद्ध रपली होती. नामदेव शुद्धीवर नसल्याने देवाने तर त्याला अक्षरशः उचलून आणून भक्तीत जेवायला बसवले. हे सर्व ब्राह्मण पाहत होते. नामदेवाचे उष्टे आता प्रत्यक्ष परमेश्वर खाऊ लागला. हे पाहून ब्राह्मणांना खूप वाईट वाटले. आता आपण भ्रष्ट होणार अशी भीती त्यांना वाटू लागली. आता ब्राह्मणांनी प्रथम आपलं प्रायचित्त घ्यावे, मग पांडुरंगालाच वाईट टाकावे असा विचार केला. सर्व ब्राह्मण खिन्न झालेले पाहून त्यांना पांडुरंगाने त्याचे कारण विचारले. त्यांना दक्षिणा दिल्यावर ते गप्प बसले. देवाने आता विचारले, तुमच्या मनात संदेह हा का निर्माण झाला? ब्राह्मण म्हणाले, नामदेव हा शिंपी असूनही त्याच्या पंक्तीत तुम्ही जेवायला कसे बसलात? इतकेच नाही तर त्याचे उष्टेही खाल्ले. हे सर्व धर्माविरुद्ध. तेव्हा पांडुरंग म्हणाले, हे पहा, नामदेवाची योग्यता फार मोठी. तुम्ही ब्राह्मण, पण तुमच्यात ब्रह्मनिष्ठेचे लक्षण नाही. तुम्ही अजूनही भेदभाव करता. नामदेव मात्र सर्वत्र समता ठेवतो. तसेच तो माझा आवडता भक्त, अत्यंत असा भक्त मी आजपर्यंत कधी पाहिला नाही, म्हणून मी त्याचे उष्टे खातो. पांडुरंगाने ब्राह्मणाला विचारले की आता मी कोणते प्रायचित्त घेऊ? ब्राह्मण म्हणजे प्रथम क्षत्र प्रदक्षिणा करावी. चंद्रभागेत शास्त्रयुक्त स्नान करून ब्राह्मणांना सुवर्णदक्षिणा द्यावी. पुण्याहा वाचन करावे, म्हणजे मग उष्टे खाल्ल्याचा तुमचा दोष जाईल. सांगितल्याप्रमाणे क्षत्र प्रदक्षिणा करून देवाने तीळ दर्भ फुले घेऊन मंत्रयुक्त स्नान केले. पितांबर नेसला, विप्राचे तीर्थ घेतले, भक्तांना नमस्कार केले, दाणे दिले. मग म्हणाले, मी आता आज पावन झालो. तुम्ही म्हणाल कुठलेही संदेह ठेवू नका. ब्राह्मणांना निरोप देऊन ते देवळात आले. रुक्मिणी देवाने म्हणाली, तुमचे कशातच मन लागत नाही. तेव्हा देव म्हणाले, प्रेमळ भक्तांच्या ठिकाणीच माझे मन रमते. नामदेव हा माझा अत्यंत प्रेमळ भक्त, खरा भक्त, आवडता भक्त. खऱ्या भक्ताचा महिमा देव रुक्मिणीला समजावून सांगतात. परिसा भागवत बघूया आता. परिसा भागवताने मोठे अनुष्ठान केले, त्यामुळे त्याला देवी प्रसन्न झाली. त्याने तिच्याजवळ वर मागितला, माझे चित्त तुझ्या ठाई स्थिर असावे. मनात कोणताही विकल्प येऊ नये असे कर.
देवीने त्याला एक परीस देऊन म्हटले, जीवापाड मेहनत करून याचा सांभाळ कर, याच्यामुळे तुझे दैन्य दूर होईल. परिसाची पत्नी कमलजा तिलाही हे घेऊन ऐकून फार आनंद झाला. एके दिवशी कमलजा चंद्रभागेचे पाणी घेऊन घरी चालली वाटे तिला नामदेवाची बायको रजाई भेटली. दोघींची संसारी बोलणी सुरू होती. राजाई म्हणाले, घरधन्याने लाज सोडून विठ्ठलस्मरण धरले आणि पदरी प्रपंच तरी मोठा आहे, काय करावे ते कळत नाही. ते ऐकून कमलजा म्हणाली, देवीने आम्हाला एक परीस दिला, तो लोखंडाला लावता त्याचे सोने होते. ते ऐकून राजाईने तिला थोडा वेळ परीस मागितला आणि तिने तो दिला. नामदेवाला न कळत राजाने परीस घरी आणला आणि लोखंडाला स्पर्श केला. लोखंडाचे सोने झाले. राजाने हे सोने विकून घरी सामान वस्त्रभूषणे आणले. थोड्या वेळाने नामदेव घरी आला. त्याने घरातला एकूण प्रकार पाहून राजाकडे चौकशी केली. राजा म्हणाली, तुम्हाला या गोष्टीची चौकशी काय करायची? त्या नामदेवाने सांगितले, तू सर्व माहिती सांगशील तरच मी जेवण करेन. राजाने परिसाची सर्व कथा सांगितली. नामदेवाने परीस पाहायला मागितला आणि चंद्रभागेच्या डोहात नेऊन टाकून दिला. दुसऱ्या दिवशी परिसा भागवत समळीतील परीस पाहू लागला, पण तीच त्याला परीस सापडला नाही. म्हणून त्याने कमलजेला परीस कोठे असे विचारले. कमलजा म्हणाले, नामदेवाची पत्नी दारिद्र्याने गाजली, तिला थोडा वेळ दिला. मग कमलजा राजाकडे येऊन परीस मागू लागले. नामदेवाने तो चंद्रभागेत टाकले करता दोघे उरगडून रडू लागले. तेवढ्यात भागवत तिथे येऊन म्हणाला, नामदेवालाच त्याचा विलास सुटला आहे. नामदेव म्हणाला, तुझा परीस पाण्यात टाकून दिला, तुला खोटे वाटत असे जाऊन पहा. असे म्हणून नामदेवाने नदीत उडी मारली. ओंजळवर खडे बाहेर काढून पाहिले, यातला कोणता परीस तो शोधून घे. त्या लोकांनी ते खडे मुठभर सोयांना टोचले, लावले. त्या क्षणी सर्व सोया सुवर्णाच्या झाले. हे पाहून भागवताला पश्चाताप झाला. तो नामदेवाला शरण गेला. नंतर परिसाने तो परीस चंद्रभागेत फेकून दिला. आता या ठिकाणी हा भाग संपला. पुढच्या भागात पुढची कथा बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल नामदेव महाराज की जय. ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.